लिहिली आहे. घोडा आणि मैदान हा जवळ आलेला आहे. प्रचाराला जवळपास 3 दिवस शिल्लक आहेत आणि निवडणूक प्रचाराचा पालकत्व भारतीय जनता पार्टीने मोठ्या विश्वासाने ज्यांना दिलेलं आहे असे वस्त्र उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजू भाऊ सावकारे आपल्यासोबत उपस्थित आहेत. भाऊ, सुरुवातीला आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना आणि मतदारांना आवाहन आहे की इंडिया 365 लाईव्ह ही वृत्तवाहिनी आपण नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असे अनेक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू, विशेषतः संजू भाऊ यांचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू फक्त आपल्याचकडे. भाऊ, इंटरव्ह्यू फक्त आमच्याकडे आणि गुलाल कोणाकडे? गुलाल भारतीय जनता पार्टीकडेच आहे. पाण्याचा प्रश्न खूप पेटलेला आहे वरणगावामध्ये आणि श्रेय लाटण्याची जणू चढाओढ लागलेली आहे. तेव्हा ज्या पार्टीची सत्ता असते तिथेच कामं होत असतात. कोणी काहीतरी सांगत असलं त्या भारतीय जनता पार्टीचे ते पदाधिकारी होते, म्हणून इथे योजना मंजूर झाली, म्हणून ती कामं झाली. आम्ही त्यांना साथ दिली, फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून त्यांना साथ दिली. गिरीश भाऊ मी असो की रक्षाताई असो, त्यांना साथ दिली. ते फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते किंवा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, म्हणून त्यांच्या सगळे सहकार्य करून या वरणगावकरांसाठी आम्ही ती योजना दिली आहे, एकट्या सुनील काडेसाठी नाही. भाऊ, ज्यावेळी तिकीट वाटपाचा मुद्दा होता त्यावेळी अनेक आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले. विशेषतः व्यक्तिशः तुम्हालासुद्धा केंद्र करण्यात आलं की तिकीट वाटपामध्ये अन्याय झालेला आहे. होणार अन्याय झाला आहे. या वरणगावमध्ये तुम्ही यादी चेक करा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही तिकीटं दिलेली आहे. सगळ्यांचा समावेश केलेला आहे. सगळं विचार करून तिकीटं द्यावी लागतात. जिथे लोकांचा कौल आला की अशा व्यक्तीला तिकीट द्या, तर सगळं ऐकून सर्वे करून ते तिकीट द्यावं लागतं. काही एखाद्या व्यक्ती सांगेल की मलाच तिकीट द्या, मीच करू शकतो, तर तसं होतं नाही. असं जर असतं तर त्यांनी कमीत कमी पूर्ण पॅनल ते उभं करू शकले असते. 4-5 व्यक्तीच्या विरुद्ध ते च्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे माणसंही नाही उभे राहायला, कोणीच नाही त्यांच्यासोबत. एकटाच फक्त मला नगर अध्यक्ष करा, बाकी खाली काही करत बसा तुम्ही, असा ॲटिट्यूड चालत नाही. जोपर्यंत खाली नगरसेवक कॅपेबल नाही आहेत तोपर्यंत नगराध्यक्ष निवडून येऊ शकत नाही. ज्यावेळी श्यामलताई अतुल झांबरे यांना नगराध्यक्षपदासाठी आपण तिकीट वाटप केलं त्यावेळी विरोधकांतर्फे आरोप करण्यात आले की व्यापारी टाईपच्या लोकांना तिकीट दिलं जात आहे, व्यावसायिक लोकांना दिलं जात आहे, कंत्राटदार लोकांना तिकीट दिलं जात आहे. अतुल झांबरे असतील किंवा प्रशांत पाटील असतील यांना लक्ष करण्यात आलं. एक तर गोष्ट सांगतो, प्रशांत पाटील हे आमचे तालुका अध्यक्ष आहे. ते वरणगावचे रहिवासी नाही, त्यांचं घर इथे आहे, पण त्याचं सगळं काही त्यांचं घर, बाकीचं घर, सगळा व्यवहार हे सगळे त्यांचं कठोऱ्याला आहे. ते तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची जे श्यामलताई जे आहेत आता आपल्यासोबत जुळालेले आहेत, तर त्यांच्या जे संघटन कौशल्य आहे दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्याचा बेनिफिट होईल. जिल्हा दूध संघामध्ये पूर्ण जिल्ह्यातून निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये जिल्हा दूध संघाच्या संचालिका म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. वरणगावमध्येही श्यामलताईला आणि आमच्या अतुल झांबरेंना सगळे वरणगावकर ओळखतात. त्या माणसाचे किंवा या ताईचे कोणाशी वादणी, कोणाशी भांडण नसतं, कोणाला काही त्यांचं काही हे नसतं, सगळ्यांना मदत करणे. अतुल झांबरे अशी व्यक्ती आहे, रात्री बेरात्री हॉस्पिटलचं काम असो, काही असो, उठून जात होतं. इथल्या इथे जळगाव घुसाळलात नाही, कोणाला पुण्याला न्यायचं आहे, कोणाला मुंबईला न्यायचं आहे, तरी तो स्वतः गाडी ड्राईव्ह करतो आणि नेतो. इतकं त्याचं सगळं काम आहे. तुम्ही नेपाळची दुर्घटना बघा, त्या नेपाळच्या दुर्घटनेमध्ये आम्ही तर सगळेच होतो तिथे, पण सगळे अरेंजमेंट केल्यानंतर रक्षाताईंनी मी परत आलो. कमीत कमी 10 ते 15 दिवस प्रशांत आणि अतुल हे दोघं तिथे थांबले. सगळ्या पेशंटची इथे येईपर्यंतची सगळी व्यवस्था त्यांनी केली. त्याच्यानंतर ते घरी परत आले. खरं म्हणजे भाऊ, ज्यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठली दुर्घटना किंवा काही होते, विदेशातून पार्थिव आणणं म्हणजे जवळपास 8 दिवस 15 दिवस लागतात, पण काहीतरी अत्यंत विक्रमी वेळात म्हणजे जवळपास 24 तासात पार्थिव इथं पोचलेले होते. आणि कदाचित जे गेलेले ते कधी परत येणार नाही, पण कुठेतरी नातेवाईकांना एक इच्छा असते, शेवटची इच्छा असते की अंत्यसंस्कार व्हावं, धार्मिक विधी व्हावं. तर हा जो विक्रमी काळ होता 24 तास, ते कसं काय घडून आणलं? याच्यामध्ये रक्षाताईंची मदत झाली. आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्यावेळेस विदेशात होते, पण त्यांना जेव्हा सगळा निरोप गेला आणि ते PMO ऑफिसमधनंही प्रचंड मदत झाली, म्हणून हे सगळं घडून येऊ शकलं. नाहीतर एवढा म्हणजे फरक तुम्हाला सांगतो मी, नेतृत्वाचा फरक असतो हा, की एखादी नेतृत्व जर कणखर असलं तर कामं किती फटकन होऊ शकता, त्याचं हे उदाहरण आहे. 24 तासात ज्या बॉडी आल्या ना, हे पंतप्रधान कसे कणखर आहे त्याचंही उदाहरण आहे. फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री यांची इथं प्रकर्षानं आपण आठवण केलेली आहे. काही दिवसापूर्वी भुसावळ इथे एक मोठी सभा झाली मुख्यमंत्र्यांची, आणि त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी प्रकर्षानं एकदम
विशेष उल्लेखानं रजनीताई सावकारे आणि श्यामलताई झांबरे यांचा नामोल्लेख केला. 2 ते 3 वेळा यांच्या नावाची पुनरावृत्ती झाली. या दृष्टिकोनातून लक्षात येत आहेत की वरणगावची निवडणूक ही किती महत्त्वाची आहे. आपण काय म्हणाल? तुम्ही त्यांच्या वक्तव्यावरूनच लक्षात घ्या की त्यांचं किती व्यवस्थित लक्ष आहे. जर वरणगाव भुसावळ या दोन्ही नगराध्यक्षांचे त्यांनी 2-3दा नाव घेतलं आहे, म्हणजे यांना ते किती पाठबळ देणार आहे याचा तुम्ही अंदाज घ्या. की श्यामलताईच्या मागेही आणि रजनी सावकारे यांच्या मागे किती खंबीरपणे ते उभे राहणार आहे एक भाऊ म्हणून, हे त्यांनी त्या सभेमध्ये तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच कार्यकुशलतेने वरणगावच्या जवळ SRPF सेंटर मंजूर झालेलं आहे. त्याचा सगळ्यात जास्त फायदा वरणगावला होणार आहे. त्याचा सगळ्यात मोठा पुढाकार देवेंद्र भाऊंनी घेतला होता. आता ते गेलं होतं इथनं. भाऊ, शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गिरीश भाऊ महाजन मंत्री महोदय यांनी असं वक्तव्य केलं होतं की आम्ही जे आकडे देतो नेमके तेच आकडे येतात, 2-3 वरती येतील पण खाली नाही. गिरीशजी महाजन यांनी मोठा दावा केलेला आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आणि वरणगावमध्ये, भुसावळमध्ये मॅक्झिमम म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व नगरसेवक आणि सर्व नगराध्यक्ष 18-19 जे काही असतील साधना ते आलेले आहेत अगोदरच. तर त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की आम्हाला आत्मविश्वास आहे की जवळपास पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमचेच येणार. हा आत्मविश्वास जो असतो हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर असतो. आमचं जे संघटन आहे भारतीय जनता पार्टीचं, त्या संघटनाच्या आधारे सगळं काही सांगितलेलं असतं. आम्ही आमचे म्हणजे 24 तास 365 दिवस आमचे कार्यकर्ते चार्ज असतात. त्यांना असं असतं की इलेक्शन लागलं म्हणून काहीतरी तयारी करायची आहे. कायम तुम्ही पहा भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम 365 दिवस सुरू असतात. कधी त्याच्यात खंड नसतो की अचानक निवडणूक लागली म्हणून कार्यक्रम घ्यायचे आणि कार्यकर्त्यांना बोलवायचं नाही. दर 15 दिवसांनी, महिन्याभराने काही ना काही मिटिंग असते, ऑनलाईन मिटिंग असते, कधी डायरेक्ट मिटिंग असते, काही ना काही प्रोग्राम पक्षाच्या तर्फे दिले जातात. म्हणून 365 दिवस आमचे कार्यकर्ते हे कायम लोकांच्या संपर्कात असतात आणि त्या विश्वासावरच आदरणीय गिरीश भाऊंनी हे सांगितलं की आमचे सगळे नगराध्यक्ष निवडून येतील. धन्यवाद भाऊ, आपण आमच्याशी बोललात. खरं